नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फॅक्टवरला या चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला जुन्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील विविध धडे पाहायला मिळतात। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यावेळी भारतावर इंग्रज राज्य करत होते। ते भारतीय लोकांना कमी लेखत, त्यांचा अपमान करत ही वाईट दशा संपावी म्हणून अनेक भारतीय प्रयत्न करत होते। भारत स्वतंत्र होणे हाच त्यावर एकमेव उपाय होता, म्हणून स्वातंत्र्यासाठी जनतेने लढा पुकारला। हा लढा दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी बंदूक उचलले। देशभक्त जनतेवर ते गोळीबार करू लागले। त्यात अनेक स्त्रिया पुरुष मारले गेले। आता देशभक्त देखील शस्त्रे जमवून जुलमी इंग्रजांना व त्यांच्या शिपायांना ठार करू लागले। अशा देशभक्तांना क्रांतिकारक म्हणत। भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या क्रांतिकारकांचा वाटा फार मोठा आहे। भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण तडा हातावर घेऊन ते इंग्रजांशी लढले। अशा एका क्रांतिकारक तरुण मुलीची ही गोष्ट आहे। त्या तरुणीचे नाव होते प्रीतिलता वड्डेदार। ही बंगालमधील चितगावची राहणारी होती। ती पैशाने गरीब पण देशभक्तीने श्रीमंत होती। त्यावेळी क्रांतिकारकाच्या अनेक संघटना होत्या। त्यातल्या एका संघटनेची प्रीतिलता सभासद झाली। सुरेशन नावाचे एक देशभक्त त्या संघटनेचे अध्यक्ष होते। क्रांतिकारकाच्या संघटनांना जुलमी इंग्रजांवर आणि त्यांच्या शिपायांवर लपून छपून हल्ले करत त्यांना सडोकी पडो करून सोडत। इंग्रज या क्रांतिकारकांच्या शोधात असत, त्यांच्या लपण्याचा जागा हुडकून काढत। हे क्रांतिकारक एकदा दालघाट नावाच्या खेड्यात लपून बसले होते। इंग्रजांना या गुप्त जागेचा सुगावा लागला। त्यांनी त्या खेड्याला गराडा घातला। आता इंग्रजांच्या तावडीतून सुटणे कठीण दिसू लागले। तेव्हा या क्रांतिकारकांनी इंग्रजांवर तुटून पडण्याचा निर्णय घेतला। आपल्या बंदुका सरसावून ते बाहेर आले आणि इंग्रजांवर धाड गोळ्या झाडू लागले। प्रीतिलता त्यात आघाडीवर होती। इंग्रजांनीही गोळीबार सुरू केला। इंग्रजी शिपायांचा कॅप्टन एक गोरा इंग्रज होता। त्याचे नाव होते कॅमेरॉन। शिपायांची संख्या मोठी होती, त्यांना हरवणे कठीण जाऊ लागले। क्रांतिकारक पकडले जाणार असे दिसू लागताच प्रीतिलताने युक्ती केली। आपल्या प्राणांची पर्वा न करता ती त्या शिपायांमध्ये शिरली आणि आपल्या बंदुकीतील गोळी झाडून तिने त्या कॅमेरॉनचेच प्राण टिपले। कॅप्टन ठार झालेला दिसता शिपाई पळत सुटले आणि क्रांतिकारक बचावले। प्रीतिलतेच्या युक्तीची सर्वांनी वाहवा केली। सुरेसेन म्हणाले, मुली मनाने हळव्या असतात, भित्र्या असतात असे मानले जाते, म्हणून आम्ही त्यांना क्रांतिकारकांच्या संघटनेत सामील करून घेत नव्हतो, पण तू आगळे धैर्य दाखवलेस, शाब्बास। प्रीतिलतेला भरून आले। तिला लगेच त्या क्रांतिकारकाच्या तुकडीची प्रमुख म्हणून नेमण्यात आले। आता पहारतली नावाच्या इंग्रजांच्या एका पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचे ठरले। भारत स्वतंत्र व्हावा ही एकमेव इच्छा मनात घेऊन ते क्रांतिकारक तरुण पहारतलीवर हल्ला करायला निघाले। प्रीतिलता आघाडीवर होते। देशभक्त सुरेसेन ते दृश्य पाहून भारावून गेले। ते प्रीतिलतेला म्हणाले, मुली, तुझी देशभक्ती आणि धडाडी पाहून मी थक्क झालो आहे। तुझ्यासारख्या वीरांगना आहेत तेव्हा देश स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही। जा, यशस्वी व्हा। वंदे मातरमचा जयघोष करत प्रीतिलता आणि तिचे सोबती त्या पहारतली ठाण्याकडे निघाले। सर्वत्र अंधार पसरला होता। काट्यागोट्यातून ठेचाळत ते मार्ग काढत होते। पहारतलीला ते मध्यरात्री पोहोचले। तिथल्या क्लबात इंग्रज लोक मौज करत होते। प्रीतिलतेच्या तुकडीने त्या क्लबला गराडा घातला आणि क्षणातच वंदे मातरम म्हणून तिने क्लबाचे रक्षण करणाऱ्या इंग्रजांच्या शिपायांवर गोळी झाडली। इंग्रज गडबडले, घाबरले, कशीबशी धावत पडत बंदुका सावरून बाहेर आले। देशभक्तीने पेटलेल्या प्रीतिलतेने अनेक शिपायांचे मुर्दे पाडले। त्या रणचंडिकेचा तो आवेश पाहून इंग्रजही चकित झाले, पण दुर्दैवाने त्या चकमकीत इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेली एक गोळी प्रीतिलतेला लागली आणि ती कोसळली। पण कोसळतानाही तिच्या ओठातून वंदे मातरम हा एकच जयघोष बाहेर पडत होता। क्रांतिकारक हडहडले। इंग्रजांनीही त्या कोवड्या तरुणीच्या धाडसापुढे मस्तक झुकवले। प्रीतिलतेचे बलिदान वाया गेले नाही। त्यानंतर काही वर्षातच भारत स्वतंत्र झाला। मित्रांनो, तुम्हाला हा देशभक्तीवर आधारित पाठ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचं धन्यवाद।